आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। मार्केट यार्ड के पास वाले मुख्य रास्ते पर बड़े बड़े गड्ढे प्रशासन क्यों कर रही है अनदेखी। दरअसल हैदराबाद से सोलापुर सिटी में आने वाले रास्ते पर बड़े बड़े गड्ढे बन चुके हैं, जहां एक ड्रेनेज का गंदा पानी पिछले कई सालों से रास्ते पर बह रहा है। ना तो महापालिका और ना ही रोड टेंडर वाले इस समस्या को हल कर रहे हैं। अगर यहां पर काम पूरा नहीं हुआ तो वातु संगठन संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रियाज भाई सैयद के नेतृत्व में एक बड़ा आंदोलन करने का इशारा मुन्ना भाई और उनके साथियों ने दिया है। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आज इथं आम्ही मार्केट यार्डच्या चौकामध्ये आलो। इथं हैदराबादवरून मुंबईकडे गाड्या जात असतात। इथं खड्ड्याचं साम्राज्य वाढलेलं आहे, तरी इथं सिग्नल लागल्यानंतर ट्रॅफिक जाम होत असते। त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं असतं आहे। मोटरसायकलवाले रिक्षावाले जात असतील की ते पाणी गाड्यावाल्याच्या अंगावर ओढत असत आहे, तरी प्रशासनाचं लक्ष नाही। इथं किती दिवसापासून आता 10 वर्षाच्या काळामध्ये इथं उड्डाणपूलची मागणी होत आहे लोकांची। इथं एक पुढच्या चौकामध्ये इथं मुळेगावला जाण्याच्या रस्त्यात दोन्ही चौकामध्ये उड्डाणपूलची मागणी असून ती मंजूर होऊन ती काम झालेलं नाही। सोलापूरचे मोदी साहेबांनी तर सोलापूरला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलेलं आहे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोटी रुपये निधी आला, पण काय झाला नाही त्याचा परिणाम। सोलापूर कित्येक दिवसापासून प्रशासनाचं लक्ष नाही। किती तर माणसाचा नाहक बळी गेला। किती तर गरीब लोक हातावर पोट असलेली लोक इथं कष्टकरी मार्केट यार्ड असल्यामुळे कष्टकरी रोजगार कामगार हमाल लोक परवा जास्त आहे। घरकुल मोमीनगर मुळेगाव रोड हे ग्रामीण भागातनं काही लोक इथं खर्च करण्यासाठी शेतकरी येते की माल आणते की गाडीवाली येते की वाहतूकदारांची की तसंच की शेळकी नगर भागातली इथल्या मार्केट यार्डमध्ये माथाडी कामगार आहे की असं सर्व मिळून मार्केट यार्ड चौक नेहमी जाम होत असत आहे। 1, 2, 4 दिवस 8 दिवस झाले नाही इथं मोटरसायकलवाल्याला नाहीतर गाडीवाल्याला पसरून जात असतं इकडे येणारे जड वाहतूक तर जाम होत आहे। पोलीस एक बार तर पोलिसाचा पत्ता नसतं, कोणती नसते चौकात। अशी परिस्थिती आहे की आम्हाला वाहतूक संघटनेतर्फे प्रशासनाला आम्हाला एवढीच विनंती करायचं आहे की याच्यावर लवकरात लवकर पावसाळ्याचे दिवस आहे की पाऊस चालू होऊन 8 दिवस बी झालं नाही तर ही परिस्थिती आहे। अजून 4 महिने जावं लागत आहे। त्याच्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावे, नाहीतर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आम्ही आंदोलन करणार आहोत। एवढी विनंती आहे माझी प्रशासनाला। जय हिंद, जय महाराष्ट्र।